तर शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी मिळाल्यानंतर आई वडील भावुक झाले आहेत। ज्योती वाघमारेंनी लोकांची कामं करत राहावीत, आरोग्य सेवेची कामं करावीत हीच अपेक्षा असल्याचं आई वडील यांनी म्हटलेलं आहे। यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचे देखील आभार मानलेले आहेत। आमच्या घरामध्ये लाईट पण नव्हता, मग ते नळाच्यापाशी आणि मंदिरपाशी 2 खांबे आहेत, ते महानगरपालिकेच्या लाईटच्या खाली बसून त्याने अभ्यास करायचे आणि ते परमेश्वरची कृपा आहे। ते कृपेने त्याने आज हे झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांची कृपा, श्रीकांत शिंदे साहेबांची कृपा, त्याने आमच्या ज्योती वाघमारेला एवढं मोठा मान सन्मान दिले। पूर्ण आपल्या दलित समाजाला, मोची समाजाला, आपल्या गोरगरीब लोकांना सर्वांना एक दिल्यासारखं मी समजतो। तिने शिकायची, तिला एक जिद्द असायची शाळा शिकावं, हे करावं म्हणून। ती कधी शाळेला मागं पडली नाही, काय नाही। घरात जेवण नसताना सुद्धा तिने उपाशी पोटी पण शाळेला गेली। तिला वया पुस्तक नसायचे, काही नसायचे, दुसऱ्यांकडे पुस्तक मागून द्यायचं। जुना वयाचे पानं असं पाडून तिला शिवून द्यायचं। असं जिद्दीने तिने अभ्यास करायचे। काय वाटतंय, आज त्या खासदार झालेल्या आहेत, आता ते संसदेमध्ये दिसणार आहेत आपल्याला, चीज झाले तुमच्या या काय सांगू, मला काही शब्द नाही सुचतच नाही बघा। ते सगळं एकनाथ शिंदे साहेबांमुळे झाली आहे। एवढं आम्ही कधी विचार पण केलं नव्हतं की माझी मुलगी एवढं मोठं होईल।